गंगेच्या प्रदूषणाचा वाद ताजा असतानाच आता गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सुद्धा पेटलाय। नाशिकमधील गोदावरी नदीचं पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला। यावर गोदा प्रेमींनी सडकून टीका केलेली आहे। पुढारी न्यूजनं गोदा काठावरून याबाबतचा रिअलिटी चेक केलेला आहे, तेव्हा नेमकं काय वास्तव समोर आलं पाहूयात या संदर्भातला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खा घ्यायला लागणार, बाकीचं पाणी घेताना खा घेत नाही लागणार। ते 7:30 नंतरचं पाणी चालतं, फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम। मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर, त्या दिवसापासून ते आतापर्यंत मला काही त्रास झाला नाही। प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर गंगा नदीचं पाणी किती पवित्र, किती निर्मळ, किती अस्वच्छ यावरून चांगलाच वाद पेटला। आता त्यात भर पडलीये ती गोदावरी नदीच्या पाण्याची। नाशिकमधील याच गोदावरी किनारी दर 10 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो आणि त्यामुळं गोदावरी नदीच्या पाण्याच्या शुद्धतेचा मुद्दा आता चर्चेत आलाय। गोदावरीचं पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलाय। गोदा प्रेमींनी त्यावर आक्षेप घेत संताप व्यक्त केला। हे जे पाणी आहे ते स्नानयोग्य तर आहे, त्या बरोबरीने पिण्यायोग्य सुद्धा आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये आरोच्या खालोखाल जसं फिल्टरचं पाणी आपण वापरतो, त्या फिल्टरच्या पाण्याच्या बरोबरीने हे गोदावरीचं पाणी शुद्ध आहे। मग जे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी गोदावरी प्रदूषण मुक्तीची जी समिती स्थापन झालेली आहे, तो ठोठांड आहे का? बॉम्बे हायकोर्टाने गोदावरी प्रदूषणासंदर्भात वारंवार निर्देश दिलेले ते खोटं बोललेले आहेत का? म्हणजे या प्रकारे जर फसवेगिरी करत असतील आणि या प्रकारे बनवाबिनवी करून आणि AC केबिनमध्ये बसून जर आकडेवारी बनवत असतील तर हे फार धक्कादायक आणि एकदम साफ चुकीचं आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गोदावरी नदीचं पाणी खरंच स्वच्छ आहे का याचा रिअलिटी चेक पुढारी न्यूजनं केला। गोदावरीचं पाणी पिण्यासाठी योग्य नाही, तसंच पाण्याला घाणेरडा वास येत असल्याचं धक्कादायक वास्तव हे यामध्ये समोर आलं। आपण हे मिनरल वॉटर आहे, बिस्लरीची बॉटल आहे, त्याच्यातलं पाणी खरं तर या सगळ्या दरम्यान आपण एका ग्लासमध्ये टाकूयात। आपण जर बघितलं तर हे बिस्लरीचं पाणी आहे। नाशिकच्या गोदावरी नदीचं हे पाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि ते पाणी अशा स्वरूपाचं आहे। एकूणच जर बघितलं तर काही अंशी हिरवा रंग असलेलं हे पाणी आहे, काळसर पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला हे बिस्लरीचं पाणी आहे। मोठी तफावत या ठिकाणी दिसते। हे पाणी सहज माणूस पिऊन घेऊ शकतो, मात्र हे पाणी प्यायला एकूणच माणूस नकार देईल। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जी आकडेवारी जाहीर केलेली आहे ती बघता एकूणच भाविकांच्या दृष्टीने देखील ती आकडेवारी धक्कादायक आहे। दरम्यान याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजनं केला, तेव्हा तांत्रिक विश्लेषण करत गोदावरी नदीबाबत सगळं काही अलबेल असल्याचा दावा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला। वॉटर क्वालिटी इंडेक्समध्ये वेटेज दिलेलं आहे। प्रत्येक पॅरामीटरला एक स्वतःचं वेटेज आहे। त्या वेटेजनुसार हा वॉटर क्वालिटी इंडेक्स जनरेट केला जातो आणि वॉटर क्वालिटी इंडेक्सनुसार ठरलं जातं की हे चांगली स्ट्रेच आहे का, मीडियम स्ट्रेच आहे का, पोल्युटेड स्ट्रेच आहे, हे त्या वॉटर क्वालिटी इंडेक्सप्रमाणे ठरतं। आणि अशा पद्धतीचं आपण प्रत्येक महिन्याला गोदावरी नदीचे सॅम्पल्स कलेक्ट करतो, ॲनालिसिस करून त्याचे रिझल्ट्स आपल्या वेबसाईटवर असतात, सगळ्यांना अवेलेबल आहे। तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि नाशकात येणाऱ्या मंत्र्यांना गोदा नदीचं पाणी प्यायला द्या अशी रोखठोक भूमिका मनसेनं मांडली। मला असं वाटलं जर तसा अहवाल दिला असेल तर आजपासून जेवढ्या मंत्रिमंडळाच्या बैठका होतात किंवा सगळ्या शासकीय बैठका होतात
किंवा महापालिकेच्या बैठका होतात किंवा नाशिक महापालिकेच्या बैठका होतात, पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या बैठका होतात, तिथे मला असं वाटतं त्यांनी मिनरल वॉटर ठेवण्याची ऐवजी गोदावरीचं पाणी आणून ठेवावं आणि द्यावं सगळ्यांना. बघू सगळे अधिकारी पित आहेत का, त्याच्यावरनं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. जर हा प्रस्ताव मान्य केला तर आपण समजू आहे बाबा स्वच्छ पाणी. एकंदर ज्या नसेल मान्य त्यांना तर का मान्य नाही ते त्यांनी सांगावं. राम तेरी गोदावरी मैली असं म्हणायची वेळ आता नाशिककरांवर आली आहे. एसी ऑफिसात बसून अहवाल तयार करणारे सरकारी अधिकारी कशी धूळफेक करतायत याचा पर्दाफाशच पुढारी न्यूजनं केलाय. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांची विकास कामं ही पुढच्या 2 वर्षात मार्गी लावली जाणार आहेत आणि त्यातून दक्षिण गंगा अशी ओळख असलेली गोदावरी किती मोकळा श्वास घेईल हा मोठा प्रश्न आहे. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.